20 मार्च निमित्त आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण घरामध्ये करायचं आहे. ज्या स्वामी भक्तांना 21 दिवसांचं शक्य झालं नाही, ज्यांना 11 दिवसांचं शक्य झालं नाही, अशा स्वामी भक्तांनी 7 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये कसं करायचं किंवा 3 दिवसाचं कसं करायचं किंवा 7 दिवसाचंच एक पारायण आपल्याला कसं करायचं आणि संपूर्ण 7 दिवससुद्धा आपल्याला पारायण कसं करायचं संकल्पयुक्त, ह्याचे नियम कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत किंवा कशा पद्धतीने आपण पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे बघा. आणि प्रगट दिनाच्या आधी आपण ज्या पण सेवा करत असतो त्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा असतात आणि ह्या दिवसांमध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं. आपण जी पण सेवा करतो, जास्त करा कमी करा, जसं शक्य होईल तशा सेवा करा आणि त्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्याला जी सेवा शक्य होईल ती नक्कीच करा. जी स्वामी चरित्र सारामृत हा इतका दिव्य ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाचं जर आपण पारायण केलं किंवा नित्यसेवेमध्ये जरी अध्ययन पठण केले तरीसुद्धा आपल्या आयुष्यातील अडचणी संकट हे नक्कीच दूर होतात. स्वामींचा एक कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि बघा, ज्या घरामध्ये 20 मार्च निमित्त म्हणजे प्रगट दिनानिमित्त ज्या पण सेवा केल्या जातात, ज्या पण सेवा, तारक मंत्राची सेवा करा, 21 दिवसांची सेवा करा, 11 दिवसांची सेवा करा, तुम्हाला जी सेवा शक्य होईल ना ती सेवा करा. त्या घरावरती स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा एक कृपाशीर्वाद राहत असतो. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत जाते आणि त्या घरामध्ये दत्त महाराज, स्वामी महाराजांचा एक वास असतो बघा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 14 मार्च 2026 या दिवशीपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होत आहे. ज्यांना घरामध्ये प्रगट दिनानिमित्त करायचं आहे त्यांनी कसं करायचं याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. ज्यांना 7 दिवसाचं पारायण घरामध्ये करायचं आहे त्यांना दररोज एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय पठण करायचे. असे तुम्हाला 7 पारायण घरामध्ये 7 दिवसाचं करायचं आहे बघा. ज्या स्वामी भक्तांना 7 दिवसाचं पारायण करणं शक्य होईना तर अशा स्वामी भक्तांनी 3 दिवसाचं पारायण सुद्धा तुम्ही घरामध्ये करू शकता. आता 3 दिवसाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे तर दररोजचे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय घरामध्ये पठण करायचे. असं तुम्ही जर दररोज 7 अध्याय पठण केले तर तुमचं 3 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होणार. अशी सेवा केली तरी सुद्धा चालेल. ज्या स्वामी भक्तांकडं वेळ खूप कमी आहे आणि त्यांना 3 दिवसाचं पारायण करणं सुद्धा शक्य होईना तर अशा स्वामी भक्तांनी 7 दिवसाचं सुद्धा घरामध्ये करू शकतात. आता 7 दिवसामध्ये आपल्याला एक पारायण पूर्ण करायचं आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला एक पारायण पूर्ण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत. तर कसं करायचं तर दररोजचे तुम्हाला 3 अध्याय घरामध्ये पठण करायचं. दररोजचे तुम्ही जर 3 अध्याय घरामध्ये पठण केलं तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होणार आहे. करू शकता तुम्ही. तर तुमच्या लक्षात आलं असेल त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करा. ज्यांना जसं शक्य होईल तसं करा. शेवटी सेवा महत्त्वाची आहे बघा. आपल्याकडनं जेवढी सेवा होणार तेवढं आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी ही नाहीशी होणार आहे. यासाठी ज्यांना 7 दिवसाचं 7 पारायण करणं शक्य असतील त्यांनी नक्कीच करा. आता तुम्ही 7 दिवसाचे 7 पारायण करणार ह्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे बघा 20 मार्च निमित्त. पण ज्यांना शक्य नव्हतं त्यांच्यासाठी मी अशा पद्धतीनं करा म्हणून मी तुम्हाला आपलं सांगितलं. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. आजच्या व्हिडिओमार्फत मी 7 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं तर त्याचे नियम कोणते आहेत आणि ते कसं करायचं याविषयी सांगणार आहे. तर बघा, आता आपल्याला 7 दिवसाचं पारायण घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं सुरू करायचं आहे. तर तुम्हाला संकल्प करून पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प करून 7 दिवसाचं 7 पारायण करू शकता. नसेल तुम्हाला संकल्प करणं शक्य, जरी तुम्ही विचार स्वामींजवळ व्यक्त करून जरी पारायणला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. तर 7 दिवसाचं पारायण करण्यासाठी आपल्याला 14 मार्च 2026 वार आहे शनिवारी, या दिवशीपासून आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या दिवशीच गुरुचरित्राचं पारायण सुद्धा सुरू होत आहे. तर आता कसं करायचं तर बघा, 14 मार्चला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं. तर तुम्ही पारायण करणार आहात घरामध्ये, लवकर उठायचं. ज्या पण महिला पारायण करणार आहेत त्यांनी तुमची जी कामं करून घ्यायची, देवपूजा करून घ्यायची. स्वामी महाराजांची जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा. पंचामृताचा अभिषेक करा किंवा दूध आणि पाणी ह्याचा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे, 16 वेळा स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा जरी पुरुष सुक्ताचं पठण केलं आणि 1 वेळा जरी स्त्री सुक्ताचं पठण केलं तरी चालेल. स्वामी महाराजांचा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या. स्वामींना अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा. मूर्तीला सुद्धा अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा. सर्व देवांना अभिषेक करून घ्या. सर्व देवाऱ्यामध्ये देवांची पूजा करून घ्या. सर्व देवांना तुम्ही फुले वगैरे वाहून घ्या
आणि त्या दिवशी आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. आता तुम्हाला संकल्प करून जर करायचा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प कसा करायचा आणि का करायचा याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगते. 7 दिवसाचं पारायण करणार आहे. तुमची जर काही नोकरीविषयी समस्या असेल, तुमच्या आयुष्यामध्ये एखादी तुम्हाला इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करा, तुमची एखादी इच्छा असेल तर ती तुम्ही बोलू शकता. किंवा तुमच्या मुलांना जर नोकरी मिळत नसेल त्यासाठी तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही ते सुद्धा बोलू शकता. किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावं ह्यासाठी तुम्ही बोलू शकता. कसा करायचा ह्याविषयी तुम्हाला सांगते. आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, एक फूल टाकायचं, अक्षता घ्यायच्या, हळदी कुंकू व्हायचे आणि स्वामींजवळ तुमची इच्छा बोलायची. स्वामींना म्हणायचं की मी 7 दिवसाचं घरामध्ये संकल्पयुक्त पारायण करणार आहे. माझ्याकडनं हे पारायण करून घ्या. कोणत्याही प्रकारच्या पारायण करत असताना अडचणी येऊ नये असं सर्व स्वामींना बोलायचं. तुमची इच्छा बोलायची स्वामींजवळ आणि त्या हातातलं पाणी जे असेल ते तामणामध्ये सोडून द्यायचं. तामणामध्ये सोडलेलं पाणी, संकल्प केलेलं पाणी जे आपण तामणामध्ये सोडतो ते पाणी तुळस सोडून इतर झाडांना आपल्याला व्हायचं आहे. तर असा तुम्ही संकल्प करून तुमची इच्छा बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही 7 दिवसाचं घरामध्ये पारायण करू शकता. काहींना संकल्प न करता पारायण घरामध्ये करायचं आहे तर तुम्ही न संकल्प करता सुद्धा स्वामींना मुजरा करा 3 वेळा. तुमची इच्छा स्वामींना नुसते हात जोडून बोला आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही घरामध्ये पारायण करू शकता. असंही करू शकता तुम्ही. तर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही ज्या वेळेस पोथी वाचन करणार आहे तर तुम्हाला काही अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. काही असे छोटे मोठे नियम पाळायचे आहेत बघा. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की दररोज तुम्ही एक एक पारायण तुम्हाला घरामध्ये करायचं आहे. तर एखादी वेळ अशी निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही एकाच वेळेला हे पारायण दररोज करू शकता. तर तुम्हाला काय करायचं तर एका बैठकीत म्हणजे 1 ते 21 अध्याय दररोज आपल्याला एक पारायण घरामध्ये करायचं. 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहे. तर एका बैठकीमध्ये आपल्याला एक पारायण करायचं आहे. शक्य होईल तेवढं तुम्ही एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न घरामध्ये पूर्ण करायचे. तर तुम्ही हे अध्ययन कधीपासून कधीपर्यंत पठण करू शकता तुम्हाला सांगते. तर तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून पठण करू शकता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 5 ते 6 वाजेपर्यंत हे अध्ययन स्वामी चरित्र सारामृताचे घरामध्ये पठण करू शकता. पण आपल्याला एक काम करायचं आहे की असं करायचं नाही तुम्हाला की सकाळी तुम्ही अर्धे अध्ययन पठण करणार आणि संध्याकाळी तुम्ही अर्धे अध्ययन पठण करणार. असं चुकी करू नका. एका बैठकीमध्ये तुम्हाला 1 ते 21 अध्ययन पठण करायचे आहेत दररोजचे. की अशी वेळ बघा की ज्या वेळेला तुम्हाला कोणतंही काम लागणार नाही. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, छोटं बाळ असेल आणि तुम्हाला जर उठावं लागलं तर तुम्ही तसं उठू शकता. पण शक्य होईल तेवढं एका बैठकीतच एक पारायण करण्याचा प्रयत्न करा. तर आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सर्वांकडे असणार आहे. नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांची जर इच्छा असेल तर तुम्ही केंद्रामधून घेऊन येऊ शकता. तर आता सांगते की तुम्हाला घरामध्ये पारायण करायचे. 12 ते 12:30 वाजेपर्यंत आपल्याला वाचन थांबवायचं आहे. 12 ते 12:30 या वेळेमध्ये स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कोणतीही सेवा आपल्याला करायची नाही. त्याच्यानंतर तुम्ही अध्ययन पठण करू शकता. घरामध्ये एक पाट असेल तर त्या पाटावरती एक वस्त्र हांतरा आणि त्याच्यावरती स्वामी चरित्र सारामृताची पोथी ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही पठण करा. सुरुवातीला आपल्याला एक माळ स्वामी महाराजांची करायची आणि त्यानंतर तुम्हाला अध्ययन पठण करायला सुरुवात करायची. आता दररोज तुम्ही एक पाठ करणार घरामध्ये. एक पाठ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्हीसांच्या वेळेला आपल्याला 7-7:30 वाजता किंवा 8 वाजता तुम्हाला गणपतीची आरती घरामध्ये दररोज करायचे आणि दत्त महाराजांची आरती घरामध्ये करायचे. तर दत्त महाराजांची आरती आणि गणपतीची आरती तुम्हाला घरामध्ये पठण करा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही साधं जेवण असेल बघा, चपाती, भाजी, वरण भाजी त्याचा नैवेद्य अर्पण करा. आणि नसेल तुम्हाला नैवेद्य दाखवणं दररोज शक्य तर तुम्ही एखाद्या फळाचा जरी नैवेद्य अर्पण केला किंवा दूध साखरेचा जरी नैवेद्य अर्पण केला दररोज पोथी वाचन झाल्यानंतर तरीसुद्धा चालेल. किंवा एखादा गोडाचा शिरा बनवला किंवा शेवाळ्याची खीर बनवली नुसती तरीसुद्धा स्वामींना पोथी वाचन केल्यानंतर अर्पण केला नैवेद्य तरीसुद्धा चालेल. प्रगट दिना दिवशीच या पारायणचा 7वा दिवस येत आहे. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं त्या दिवशी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पोथी वाचन सर्व करून घ्यायचे आहे. 1 ते 21 अध्याय घरामध्ये वाचून घ्यायचे आहेत बघा 20 मार्च दिवशी. आणि स्वामी महाराजांची सकाळी व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जो तुम्ही नैवेद्य बनवला असेल म्हणजे चपाती, भाजी, वरण किंवा काही पुरणपोळीचं जेवण बनवतात आणि तुम्ही जे पण जेवण बनवणार किंवा चपाती, भाजी, वरण, भात त्याच्यामध्ये एखाद्या घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा नक्कीच घ्या. आणि स्वामी महाराजांना तुम्ही जसा नैवेद्य अर्पण करता म्हणजे मंत्र वगैरे सर्व म्हणून बघा भरीव पाण्याचं चौकण करायचं, त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि त्यानंतर सर्व मंत्र म्हणून तुम्ही स्वामींना त्या दिवशी नैवेद्य अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला 20 मार्च दिवशी उद्यापनसुद्धा स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं करायचं आहे. तरीसुद्धा ह्याविषयी डिटेलमध्ये माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येईल बघा. तर इथं तुम्हाला आपलं थोडक्यात मी सांगत आहे. तर आता ह्यानंतर ह्या पारायणचे नियम काय आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते बघा. तर नियम आपल्याला असे आहेत की ह्या दिवसांमध्ये आता तुम्ही 7 दिवसाचं पारायण घेतलेलं आहे.
तर ह्या दिवसामध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही परान्न खाऊ नका. शेजाऱ्यांच्या घराचं किंवा नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवण जेवू नका. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही घरामध्ये खावा. जे पण शुद्ध शाकाहारी आपल्याला खायचं आहे. या दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पाळणसुद्धा नक्कीच करायचं आहे बघा. आता तुम्हाला दुसरा महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा नियम आहे हा. सर्वांनी ह्या 7 दिवसामध्ये आपण आता संकल्प करून सेवा घेतलेला आहे म्हटल्यानंतर त्या व्यक्तीनं 7 दिवस मांसाहारी पदार्थ खायचे नाही. पूर्ण शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला ह्या दिवसामध्ये जेवायचं आहे बघा. तुमच्या घरामध्ये सुद्धा शक्य होईल तेवढं मांसाहारी पदार्थ बनवू नका, कारण तुम्ही सेवा करत आहात. आणि घरात सुद्धा सर्वांना सांगा. काही वेळेला काही घरातल्या व्यक्ती असतात बघा, काहींच्या घरामध्ये त्यांना महिलांना हे पदार्थ त्यांना बनवून द्यावे लागतात. तर अशा महिलांसाठी मी एवढंच सांगते की तुम्हाला जर खरंच स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणची जर सेवा करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतः 7 दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहारी पदार्थ खायचा नाही, म्हणजे मांसाहार करायचं नाही. शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला स्वतःला जेवायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर असे प्रॉब्लेम होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी 4 वाजता उठायचं आहे. तुम्ही 3:30 वाजता उठा, 4 वाजता उठा, पण सकाळी लवकर उठा. देवपूजा सर्व करून घ्या. घरामध्ये थोडीफार स्वच्छता करा आणि त्यानंतर 1 ते 21 अध्याय एका बैठकीत सकाळी पठण करा. पठण अध्ययन केल्यानंतर तुम्हाला दुपारनंतर तुमचं जे पण घरामध्ये काय तुम्हाला बनवायचं असेल दुसऱ्यांना तर बनवून वगैरे तसं शक्यतो बनवायचं नसतेच, पण घरामध्ये जर असे प्रॉब्लेम असतात बघा काहींच्या, आणि अशामुळं काय होतं तर महिलांना सेवा करायची इच्छा असून सुद्धा महिला सेवा करत नाहीत. तर अशा महिलांसाठी मी सांगते, सेवा चुकवू नका. आपण सेवा मनापासून करतो, अंतकरणापासून करतो आणि शुद्ध मन ठेवून करतो. आणि स्वामी फक्त मनापासून किती सेवा करतात हेच ते बघत असतात. पण तरीसुद्धा आपण एक मनुष्य आहोत म्हटल्यानंतर काही गोष्टी असतात की त्याचं पालन करून आपल्याला सेवा करायची असतात. ह्यासाठी मी तुम्हाला सांगते की हा नियम ना स्वामी सेवेतला कडकडीत नियम आहे आणि हा सर्वांनी पाळला पाहिजे बघा. तुम्हाला जरी दुपारनंतर तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवून दिले तर त्यानंतर तुम्हाला कोणतीही स्वामींच्या मार्गातली सेवा करायची नाही. तुम्हाला त्या दिवशी पोतीला हातही संध्याकाळी लावायचा नाही, काही सुद्धा करायचं नाही बघा. तुम्हाला जे काय असेल ते सकाळी आधी करून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर असे प्रॉब्लेम असतील तर. आणि दुसरे लवकर उठायचं, आपण डोक्यावरून आंघोळ वगैरे करायची, घरामध्ये थोडी स्वच्छता करायची, देवपूजा करायची आणि पुन्हा आपल्याला अध्ययन पठण करायचे आहे. ह्या नियमाचं पालन करूनच तुम्हाला 7 दिवसाचं पारण आपल्या घरामध्ये करायचं आहे बघा. ज्यांना संकल्प करायची इच्छा असेल त्यांनी संकल्प करून करा. ज्यांना संकल्प करायचा नसेल त्यांना जर नुसती इच्छा असेल तरी करू शकता. आणि मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं बघा, 7 दिवसाचं जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 7 दिवसामध्ये एक पारण करू शकता आणि 3 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही एक पारण घरामध्ये करू शकता. तर तुम्ही अशी सेवा करू शकता. सेवा खूप महत्त्वाची आहे. ज्यांना जशी सेवा शक्य होईल तशी करा, जी सेवा शक्य होईल ती सेवा करा. आणि अजून जर ह्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत बघा, अजून सेवा सांगितलेल्या आहेत, त्यातली तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला 7 दिवसाचं पारण कसं करायचं याविषयी माहिती दिली, नियम अटी सर्व सांगितल्या. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलच्या इथं बघा एक छोटंसं हाईपचं बटन आलेलं आहे, तर नक्कीच व्हिडिओला सुद्धा हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.